नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिट्स अँड मेजरमेंट्स या पहिल्या फिजिक्सच्या चॅप्टरमध्ये आपण डायमेन्शन्सचा सध्या अभ्यास करत आहोत. आणि डायमेन्शन्स हे तुम्हा सर्वांना पूर्ण फिजिक्समध्ये अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. डायमेन्शन्स जर तुम्हाला एखाद्या फिजिकल क्वांटिटीजचे काढता येत असतील तर तुम्हाला पूर्ण 11वी आणि 12वीमध्ये त्याचा नक्की फायदा होणार आहे. आपण युजेस ऑफ डायमेन्शन्स असं अभ्यास करत होतो. आपण त्यातला पहिला यूज आपण काल बघितला. टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन. पहिलं इक्वेशन आपण काल बघितलं, V = U + AT. त्या इक्वेशनची सत्यता, खरेपणा आपण पडताळून पाहिला, चेक केला. तर आपण तुम्हाला एक होमवर्कला मी काल एक्झाम्पल दिलं होतं, S = UT + ½ AT². ते नक्की तुम्ही सोडवलं असेल. काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले, काही विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज केले आणि त्यांनी जे होमवर्क केला ते पाठवले. ते मी पाहिले. अगदी छानपैकी मुलांनी केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना समजतं आहे आणि असं मला नक्की खात्री वाटते. जर तुम्हाला कुठलीही शंका असेल, काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही मला विचारायचं आहे. मी तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन नक्की करणार. मग ते जे होमवर्कला दिलेला जो क्वेश्चन आहे, S = UT + ½ AT², हे लगेच मी 1 मिनिटामध्ये सोडवून दाखवतो. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चेक करून बघा की आपण सोडवलेलं बरोबर आहे की नाही. ओके, आता हे इक्वेशन आहे कायनेमॅटिक इक्वेशन नंबर 2. इन दिस इक्वेशन देर आर 3 टर्म्स. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. कुठले कुठले टर्म्स आहेत पहा. दिस इज फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड टर्म अँड दिस वन इज थर्ड टर्म. आता पहिली टर्म जी आहे यस फॉर डिस्प्लेसमेंट. त्या डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स कसे काढणार आपण, काय असतात. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अंतर मोजणे, लेंथ मोजणे. त्यामुळं मास आणि टाईम याचा जो पॉवर आहे तो 0 येणार. मग आपण या ठिकाणी डायमेन्शन्स लिहूयात. LMT नेहमीप्रमाणे असा स्क्वेअर ब्रॅकेट. फक्त डिस्टन्स मोजतो म्हणजे लेंथ मोजतो, बाकी M0 T0 झालं पहा. डायमेन्शन्स ऑफ L1 M0 T0. दुसरी टर्म UT. तर UT ही जी टर्म आहे, या टर्मचे डायमेन्शन्स काढायचे म्हणजे यूचे सेपरेट काढायचे आणि टीचे सेपरेट काढायचे आणि मग दोघांचे मिळून टोटल करायचे. यू फॉर इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन्स कसे काढतो आपण, काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंटचं L1, टाईमचं T-1. हे झाले डायमेन्शन्स व्हेलॉसिटी. नंतर टाईमचे डायमेन्शन्स T1, बाकी M0 L0 नाही लिहिलं तरी चालतं. मग आता टोटल काय झालं पहा, L1 आणि टाईम टीचं बघा. T हे -1 आणि हे +1 किती झाले, -1 + 1 0 म्हणजे टीचा पॉवर 0 आणि M तिथे नाहीच आहे त्यामुळे Mचं पॉवर 0. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ दी सेकंड टर्म UT. आता तिसरी टर्ममध्ये ½ AT² आहे. 1/2 हा एक नंबर आहे. नंबरला डायमेन्शन्स नसतात, फिजिकल क्वांटिटीजला डायमेन्शन्स असतात. त्यामुळे आपण तो नंबर सोडून द्यायचा आहे. AT² याचे डायमेन्शन्स आपण आता कसे काढायचे बघूया. डायमेन्शन्स ऑफ AT². चे डायमेन्शन्स सेपरेट काढायचे, त्यानंतर T² चे डायमेन्शन्स सेपरेट काढायचे आणि टोटल करायची दोघांची. A फॉर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसं काढतो आपण, व्हेलॉसिटी अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे डिस्टन्स L1 आणि टाईम 2 वेळा येतो डिनॉमिनेटरमध्ये, त्यामुळे टाईम T2 होणार आणि ते न्यूमरेटरमध्ये घेतल्यावर -2. अशा प्रकारे L1 T-2 हे डायमेन्शन झाले ॲक्सेलरेशनचे. आता टाईमचा स्क्वेअर आहे म्हणजे टाईम टीचा पॉवर 2 लिहायचा, T² T⁻² झाले डायमेन्शन्स टीचे. मग आता टोटल बघा डायमेन्शन्स काय झालं, L1 आणि हे -2 + 2 0 म्हणजे टीचा पॉवर 0 आणि Mचा पॉवर M नाहीच आहे त्यामुळे तेही 0 झालं पहा. L1 M0 T0 हे झाले डायमेन्शन्स AT²चे. अशा प्रकारे तिन्ही टर्म्सचे डायमेन्शन्स आपण काढले आणि ते तिन्ही टर्म्सचे सेम आले. हेन्स वी कॅन से दॅट दी गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली ट्रू. असा झाला हा होमवर्कचा कालचा तुमचा क्वेश्चन. ओके, आपण आता पुढे जाऊयात. पुढचा जो दुसरा उपयोग जो आहे तो दुसरा उपयोग आहे टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. याचं एक एक्झाम्पल आपण घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा दुसरा उपयोग नेमका काय आहे.
काल तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगितलं होतं, आठवत असेल पहा, की कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे जसं उदाहरणार्थ 1 मीटर आणि सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटर, किंवा आपण 10⁻² सेंटीमीटर असं त्याला लिहू शकतो. हा 10⁻² नंबर जो आहे त्याला म्हणायचं कन्व्हर्जन फॅक्टर. मीटर हे SI सिस्टीममधलं आहे, सेंटीमीटर हे CGS सिस्टीममधलं आहे. हे SI सिस्टीममधलं युनिट आणि हे CGS सिस्टीममधलं युनिट एकाच फिजिकल क्वांटिटीचे 2 युनिट्स, आणि त्या दोघांमध्ये कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻². त्याचप्रमाणे किलोग्रॅम हे मासचं SI युनिट आहे आणि ग्रॅम हे मासचं CGS युनिट आहे. मग 1 kg इज इक्वल्स टू हाऊ मच ग्रॅम, तर याचा आन्सर आपण लिहितो 10⁻³ म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ लिहितो आपण. सो kg and gram, these are the two different use system of units of same physical quantity, and the conversion factor between them is this 10⁻³ is the conversion factor. असा हा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे वेगवेगळ्या सिस्टीममधल्या युनिट्सचा एकाच फिजिकल क्वांटिटीच्या, तो काढण्यासाठी आपण डायमेन्शनचा उपयोग कसा करायचा बघूया आपण. सो लेट अस स्टार्ट फॉर वन एक्झाम्पल ऑफ how to find the conversion factor between the units of same quantity in different systems. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल घेऊयात फोर्सचं. फोर्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. त्या फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन आणि CGS युनिट आहे डाइन. 1 न्यूटन इज इक्वल्स टू हाऊ मेनी डाइन्स, हे आपल्याला शोधायचं आहे. जरी आपल्याला हे माहिती असलं, कोणाला तुमच्यापैकी काही जणांना हा कन्व्हर्जन फॅक्टर माहिती असेल, पण आपण डायमेन्शननी तो कसा काढायचा हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण तिथं म्हणूयात x. 1 न्यूटन इज इक्वल्स टू x डाइन. x म्हणजे आपल्याला अननोन आहे, माहीत नाही आहे, त्यामुळे x लिहायचं. तर दोन्हीकडे डावीकडे आणि उजवीकडे फोर्स या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स आपण लिहूयात. फोर्स या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे काढतो आपण, काय फॉर्म्युला आहे, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हा फॉर्म्युला आहे. मग मासचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे, मासचे डायमेन्शन्स काय बरं, m1. ॲक्सेलरेशनचे आत्ताच आपण बघितलं, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, व्हेलॉसिटीचे डिस्टन्स अपॉन टाईम, त्यामुळे डिस्टन्सचे L1 आणि टाईम 2 वेळा येतो T2, आणि ते न्यूमरेटरमध्ये गेल्यावर T-2. अशा प्रकारे डायमेन्शन्स हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओरली तुम्ही फॉर्म्युला डोळ्यापुढं आणायचा, फॉर्म्युला डोळ्यापुढं आला की मग त्याच्यावरून ते डायमेन्शन्स आपण पटपट डोळ्यापुढं असे आणायचे, विचार करायचा आणि लिहून काढायचं, असं करायचं. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला घेऊन सगळं सोडवत बसायची काही गरज नाही. इज इक्वल्स टू एक्स म्हणजे तो कन्व्हर्जन फॅक्टर, तो ॲज इट इज, त्याला आपण काहीच करायचं नाही, ॲज इट इज तसाच ठेवूया एक्स. आणि परत आता उजवीकडे परत डायमेन्शन लिहायचे m1, L1 आणि T-2. तेच डायमेन्शन्स, फोर्सचे डायमेन्शन्स परत एकदा उजवीकडे लिहिले आणि डावीकडे लिहिले. आता इथं हे m फॉर m इज नथिंग बट मास, L इज नथिंग बट लेंथ आणि T फॉर टाईम. नाउ लेट अस पुट दी SI युनिट ऑफ मास. डावीकडे आपण न्यूटन हे युनिट घेतले, ते SI युनिट आहे, त्यामुळं m, L, T या तिघांचे SI युनिट्स घेऊयात आपण. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम, लेंथचं SI युनिट आहे मीटर, टाईमचं SI युनिट आहे सेकंड. तिन्ही SI युनिट्स लिहिले, त्यांचे पॉवर्स आहे असे लिहायचे 1, 1, -2. आता प्रत्येकाचे युनिट्स लिहिल्यामुळे मी असाच ब्रॅकेट केला आहे, इज इक्वल्स टू एक्स. तर उजव्या साईडला आपण डाइन हे युनिट घेतले, त्यामुळे ते CGS युनिट आहे, आणि इथं आता m, L, T चे CGS युनिट्स आपण घेऊया. ग्रॅम, सेंटीमीटर आणि सेकंद. त्यांचे पॉवर्स आहे तसे घ्यायचे 1, 1, -2. हा एक्स काढायचा आहे आपल्याला. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू, आता हे kg 1, मीटर 1, सेकंद -2 हे आहे असंच ठेवूया, डिवायडेड बाय ग्रॅम 1, सेंटीमीटर 1, सेकंद -2. मी आता ट्रान्सफर केलं पहा, डिनॉमिनेटरमध्ये ती टर्म ट्रान्सफर झालेली आहे, तो ब्रॅकेट पूर्ण डिनॉमिनेटरमध्ये आलेला आहे. आता इथं काय कॅन्सल होतं पहा, कॅन्सल होण्यासारखं काय आहे,
इथं आता हे सेकंड s⁻² आणि हे s⁻² हे कॅन्सल झालं पहा. आता इथं के जीचं कन्व्हर्जन आपण ग्रॅममध्ये करूया. के जीचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये कसं करायचं? आत्ताच आपण बघितलं 1 kg इज इक्वल्स टू हाऊ मच ग्रॅम? 10⁻³ मग इथं आता 1 kg येते, त्यामुळे त्याला आपण लिहूयात 10⁻³ ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम. हे इथल्या डिनॉमिनेटरमधलं ग्रॅम. मीटर, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 म्हणजे 10⁻². 10⁻² सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर. हे तर कॅन्सल झालेलं आहे. ओके, आता बघा इथं काय कॅन्सल होतं? कॅन्सल होण्यासारखं काय आहे? हे ग्रॅम कॅन्सल, हे सेंटीमीटर कॅन्सल. मग आता काय राहिलं पहा, इज इक्वल्स टू 10⁻³ इंटू 10⁻² इज इक्वल्स, इथं देअरफॉर असं येणार x इज इक्वल्स टू 10⁻³ इंटू 10⁻². 10⁻³ इंटू 10⁻², पायासारख्या घातांकांची बेरीज. बेसेस आर सेम, इंडायसेस आर टू बी ॲडेड. 3 + 2 becomes 5. So it becomes the answer, the 10⁻⁵. So x is equals to 10⁻⁵. मग आपल्याला आता 1 न्यूटन इज इक्वल्स टू एक्स डाइन लिहिलं आपण. मग आता एक्सची व्हॅल्यू पुटअप करूया. काय येतं पहा, देअरफॉर 1 न्यूटन इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू 10⁵ डाइन. सो दिस इज द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाइन. अशा प्रकारे आपण कन्व्हर्जन फॅक्टरचा आन्सर काढलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. आता तुम्हाला मी एक होमवर्क देतो. अशाच प्रकारचा एक होमवर्क तुम्हाला आहे. हा आहे पहा होमवर्क. सॉरी, हे आत्ता सोडून दिलेलं आहे पहा. फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ फोर्स इन SI अँड CJ सिस्टीम. असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. आणि कसं सोडवायचं ह्याचं आत्ता मी सांगितलं, सोडून दिलं त्याप्रमाणे सोडवलं पहा. 1 न्यूटन इज इक्वल्स टू एक्स डाइन घेतलं. मग डावीकडे SI आणि उजवीकडे CGS युनिट घ्यायचं आहे. डायमेन्शन्स लिहिले, डावीकडे SI युनिट्स लिहिले, उजवीकडे CGS युनिट्स लिहिले. एक्सची व्हॅल्यू याप्रमाणे काढली आणि मग फायनली आन्सर आलं 10⁵ आणि आन्सर लिहिलं 10⁵ डाइन. 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाइन. तर तुम्हाला होमवर्क आहे याच्यावर एक, फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ एनर्जी इन SI अँड CGS सिस्टीम. तुम्हाला थोडीशी हिंट देतो मी. एनर्जीचं SI युनिट मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तरी पण मी थोडीशी हिंट देऊन सांगतो. एनर्जीचं SI युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्ग. SI युनिट ऑफ एनर्जी इज जूल अँड CGS युनिट इज अर्ग. 1 जूल इज इक्वल्स टू हाऊ मेनी अर्ग? त्याला आपण x म्हणायचं. मग डावीकडे आणि उजवीकडे एनर्जीचे डायमेन्शन्स लिहायचे. कसे लिहायचे एनर्जीचे डायमेन्शन्स? मागे तुम्हाला मी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि तो पाठ असतो सगळ्यांना जवळपास 1/2 mv². त्या फॉर्म्युल्यावरून एनर्जीचे डायमेन्शन काढायचे. कुठलीही एनर्जी घेतली तरी चालते, डायमेन्शन सगळ्या एनर्जीचे सेमच असतात. 1/2 mv² या फॉर्म्युल्यावरून लगेच डायमेन्शन्स काढता येतात. डावीकडे डायमेन्शन्स लिहा, उजवीकडे डायमेन्शन्स लिहा आणि x तसंच ठेवा. आणि मग आत्तासारखं x डावीकडे SI युनिट्स घ्या त्याचे प्रत्येकाचे MLTचे, उजवीकडे CGS युनिट्स घ्या आणि मग x इज इक्वल्स टू आत्ता केल्याप्रमाणे करा. मग किलोग्रॅमचं ग्रॅम करा, मीटरचं सेंटीमीटर करा. काय कॅन्सल होतं ते कॅन्सल करा आणि जे राहतं ते काढा आणि इथं आन्सर तुम्हाला मिळेल x इज इक्वल्स टू 10⁻⁷ असं उत्तर मिळेल. म्हणजे 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग असं फायनली तुम्हाला आन्सर मिळेल. पण ते डायमेन्शननी काढायचं आहे, हे विसरायचं नाही. ओके, हा झाला दुसरा उपयोग. तर तिसरा उपयोग पण आहे आणि तो आपण लगेच या ठिकाणी बघूया. तिसरा उपयोग काय आहे पहा. टू फाइंड द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजमधलं रिलेशन काढणे, शोधणे. जसं आता एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक एक्झाम्पल पहा. तर समजा आता आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जी जी आहे, दॅट कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर? कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन मास अँड वेलॉसिटी. आणि मग आपल्याला प्रश्न विचारला आहे, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड मास अँड वेलॉसिटी. ऑब्टेन द रिलेशन ऑफ कायनेटिक एनर्जी विथ मास अँड वेलॉसिटी युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. असा तो प्रश्न असू शकतो, असा असतो. मग कसं करायचं पहा. डायमेन्शन्सचा उपयोग करून या 3 फिजिकल क्वांटिटीजमधलं ते रिलेशन कसं शोधून काढायचं.
मग आपण असं सुरुवातीला लिहायचं के ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम व्ही. एमचा पॉवर आपल्याला माहीत नाही, तो पॉवर आपण घेऊयात एक्स अननोन, आणि व्हीचा पॉवर पण माहीत नाही, त्याला आपण घेऊयात वाय. मग एक्स आणि वाय या दोघांच्या किमती आपण काढल्या की आपल्याला ते रिलेशन शोधून काढता येतं. ओके, मग आता इथे आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू असं जर चिन्ह घेतलं तर मध्ये आपण कॉन्स्टंट घेतो. कॉन्स्टंट घेऊयात के, एम रेस टू एक्स आणि व्ही रेस टू वाय. आता इथं एक्स आणि वाय ह्या दोघांची किमती काढण्यासाठी आपण डायमेन्शनचा कसा उपयोग करायचा पहा. के ई म्हणजे कायनेटिक एनर्जी. त्या दोन्हीकडे म्हणजे सगळ्या टर्म्सचे डायमेन्शन्स लिहूयात आपण प्रत्येकाचे. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स काय आहेत, हाफ एम व्ही स्क्वेअर फॉर्म्युला आहे ना, आपल्याला माहिती आहे तो, त्याच्यावरून आपण डायमेन्शन्स काढतो. मग हाफ सोडून द्यायचं, एमचे डायमेन्शन, एमचा पॉवर काय 1 आणि व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स L1t मायनस 1. मग आता स्क्वेअर आहे ना, त्यामुळं L2t मायनस 2 होणार, दोन्हीचं स्क्वेअर होणार. L1t मायनस 1चा स्क्वेअर केला आपण L2t मायनस 2. हे झाले डायमेन्शन्स एनर्जीचे. इज इक्वल्स टू के तर कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंट त्याला डायमेन्शन नसतात, नंबर आहे तो, स्थिरांक आहे, अंक आहे, नंबर आहे, त्यामुळे त्याला डायमेन्शन नसतात, ते सोडून द्यायचं. आता एम म्हणजे मासचे डायमेन्शन्स काय, M1, फक्त M1, त्याचा पॉवर एक्स. व्ही व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स L1 डिस्टन्स अपॉन टाइम L1t मायनस 1 आणि ह्याचा पॉवर किती, ह्याचा पॉवर वाय. आता पुढे सोडूया आपण. उजव्या साईडचे जे डायमेन्शन्स आहेत ते आपण सगळे टोटल करूयात किंवा घातांकांचा गुणाकार करूयात. देअरफॉर काय येतं पहा, M1 L2t मायनस 2 हे डावीकडची डायमेन्शन्स आहेत, इज इक्वल्स टू, आता उजव्या बाजूचं टोटल करूयात, 1 इंटू एक्स म्हणजे एम रेस टू काय येणार एक्स, 1 इंटू वाय एल रेस टू वाय येणार, एल रेस टू वाय. त्यानंतर -1 इंटू वाय मायनस वाय म्हणजे टी रेस टू मायनस वाय. हे झाले उजव्या साईडचे डायमेन्शन्स पहा. तर डाव्या साईड आणि उजवी साईड दोन्ही साईड आपण बघितली. इफ यू सी लेफ्ट साईड अँड राईट साईड ऑफ दिस स्टेप, देन ऑन लेफ्ट साईड देर इज एम, on right side there is also m, on left side there is l, on right side there is also l, and t left side right side. So bases are same on left and right side. डावीकडे आणि उजवीकडे पायासारखा आहे असं जर असेल त्यांचे घातांक समान असतात. इफ बेसेस आर सेम ऑन लेफ्ट अँड राईट साईड, इफ बेसेस आर सेम ऑन बोथ साइड्स ऑफ दॅट इक्वेशन, देन देअर इंडायसेस मस्ट बी सेम, देअर इंडायसेस आर इक्वल. त्यांचे पॉवर्स म्हणजे त्यांचे घातांक समान असतात. मग डावीकडे एमचा पॉवर किती आहे 1 आहे, उजवीकडे एमचा पॉवर किती आहे एक्स आहे. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 1. आणि डावीकडे एलचा पॉवर किती आहे 2, उजवीकडे एलचा पॉवर किती आहे वाय, सो वाय इज इक्वल्स टू 2. डावीकडे टीचा पॉवर किती आहे -2, उजवीकडे टीचा पॉवर किती आहे -y, सो -y इज इक्वल्स टू -2, म्हणजेच परत y इज इक्वल्स टू 2 झालं. एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची पण व्हॅल्यू मिळाली. मग आता त्या दोन्ही व्हॅल्यूज या ठिकाणी आपण इथं घ्यायच्या. कुठे घ्यायच्या, ह्या इक्वेशनमध्ये के इज इक्वल्स टू के इंटू ह्या इक्वेशनमध्ये घ्यायच्या, सबस्टिट्यूट करायचं. मग कसं काय येईल पहा, के ई इज इक्वल्स टू के इंटू एम रेस टू एक्स व्ही रेस टू वाय. मग आता केची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही त्यामुळे ती कॉन्स्टंट तशीच ठेवूया. के एम रेस टू किती आलं, एक्सची व्हॅल्यू आपल्याला 1, व्हीची व्हॅल्यू किती आली, व्हीचा पॉवर वाय, वायची व्हॅल्यू किती आली 2, म्हणजे एम रेस टू 1 व्ही रेस टू 2 असं मिळालं. तर हा जो के जो आहे या केची व्हॅल्यू शक्यतो त्या क्वेश्चनमध्ये दिलेली असते. फ्रॉम एक्सपेरिमेंट के इज इक्वल्स टू 1/2 त्या क्वेश्चनमध्येच दिलेली असते, प्रयोगावरनं ती व्हॅल्यू काढलेली असते. आणि आता इथं त्यांनी दिलेली आहे आपल्याला केची व्हॅल्यू, आणि ती किती दिली आहे 1/2. आणि मग ती केची व्हॅल्यू घेऊयात. देअरफॉर के ई इज इक्वल्स टू 1/2 एम रेस टू 1 म्हणजे फक्त एम लिहायचं आणि व्ही स्क्वेअर झालं पहा. के इज इक्वल्स टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. दिस इज द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी, मास अँड वेलॉसिटी. अशा प्रकारे हा
तिसरा उपयोग आपल्याला मिळाला पाहिजे. ह्याचा एक होमवर्क तुम्हाला मी देतो. होमवर्कसाठी हे पहा, आत्ता सोडवलेलं कायनेटिक एनर्जी बरोबरचं रिलेशन मास वेलॉसिटी हे याप्रमाणे, तेच आत्ता आपण जे केलं तेच आहे. आणि केची व्हॅल्यू या ठिकाणी गिवन आहे. इथं जरी दिलेली नसेल इथं समजा, तरी इथं के इज इक्वल्स टू 1/2 असं क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं आणि ते इथं घेतलं पहा, के इज इक्वल्स टू 1/2 आणि आन्सर आपल्याला मिळालं. सो दिस इज द क्वेश्चन. नाव लेट अस सी द होमवर्क. फाइंड द डिपेंडन्स ऑफ पिरियड of simple pendulum T on length L and acceleration due to gravity G by using dimensional analysis method. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल पेंडुलमचा जो पिरियड आहे T आहे आणि तो पिरियड तुम्हाला त्याचं रिलेशन Tचं त्यांनी सांगितलं लेंथ बरोबर आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं सुरुवातीला, आता तुम्हाला मी हिंट देतो कसं सोडवायचं, त्याची थोडीशी हिंट देतो. पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम म्हणजे टी इज डिपेंड्स अपॉन लेंथ एल आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असं सुरुवातीला लिहायचं. एलचा पॉवर लिहायचा एक्स आणि जीचा पॉवर लिहायचा वाय आणि मगासारखं परत तिचं इज इक्वल्स टू चिन्ह घ्यायचं, के येतं मध्ये कॉन्स्टंट के घ्यायचा आणि एल रेस टू एक्स जी रेस टू वाय असं घ्यायचं. आता परत सगळ्यांचे डायमेन्शन्स लिहायचे, केलं नसतात केचे डायमेन्शन सोडून द्यायचं. टी म्हणजे पिरियड, पिरियड म्हणजे काय टाईम, टाईमचे डायमेन्शन्स तुम्हाला माहिती आहेत ते टाईमचे डायमेन्शन लिहायचे. एल म्हणजे लेंथ, लेंथचे माहिती आहे तुम्हाला ते लिहायचं. जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सेलरेशनचेच डायमेन्शन लिहायचे. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन तुम्हाला माहिती आहेत कसे काढायचे ते लिहा आणि सगळे टोटल करा आत्ता केल्यासारखं आणि एक्सची किंमत वायची किंमत काढा. आणि हा जो के जो आहे या केची व्हॅल्यू इथं घ्यायची आहे, के इज इक्वल्स टू 2π. दॅट व्हॅल्यू इज गिवन. इथं तुम्ही क्वेश्चनमध्ये वाटल्यास लिहून घ्या. या ठिकाणी इथं क्वेश्चनमध्ये के इज इक्वल्स टू 2π क्वेश्चनमध्ये घ्या. सो आता ह्याचं उत्तर किती येतं काय येतं हे तुम्ही उद्या काढायचं आणि मग आपण उद्या बघूया आपण. ओके, थँक्यू.